केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार परदेशातील विद्यापीठांना भारतामध्ये आता मुक्तद्वार असणार आहे। खरं तर यूजीसीनी या धोरणावरती काम सुरू केलं ते 2005 साली। त्यावेळी डॉक्टर भूषण पटवर्धन सर त्या समितीचे प्रमुख होते। मात्र त्यावेळी जे धोरण आखण्यात आलं होतं तसं आत्ता ते प्रत्यक्षात अंमलात येत नाहीये। त्याच्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत। हे बदल कोणते आहेत, त्याचे परिणाम काय आहेत आणि हे धोरण आपल्या समाजावरती कसं परिणाम करणार आहे हे आपण भूषण पटवर्धन सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये। आपण सगळे जाणतो की शिक्षण हा आता एक मोठा व्यवसाय झालेला आहे, एक इंडस्ट्री आहे आणि भारतातील खूप मोठे प्रमाण आहे विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा आणि त्या माध्यमातून भारतातील खूप मोठा पैसा देखील परदेशामध्ये जात असतो। तर या नवीन धोरणामुळे तो पैसा भारतामध्येच राहील असा एक दावा सरकारकडून करण्यात येतोय। सर, त्याबद्दल काय आणि एकूण हे आत्ता जे काही धोरण येतंय त्याबद्दल? मी असं सांगेन की 2005 साली पहिल्यांदी यूजीसीने प्रमोशन ऑफ इंडियन हायर एज्युकेशन अब्रॉड या नावाने एक कमिटी स्थापन केली की ज्या कमिटीचा प्रमुख मी होतो आणि आम्ही आमचा सविस्तर अहवाल यूजीसीला दिला आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने तो मान्यही केला अहवाल। त्यात दोन भाग होते। एक म्हणजे त्या काळात सुद्धा परदेशात विद्यार्थी जाण्याची संख्या भारतातनं खूप मोठी होती। चायनापेक्षा आपली कमी होती त्यावेळेला, पण तरीसुद्धा खूप मोठी संख्या होती आणि त्या काळामध्ये जवळजवळ $500 मिलियन एवढी मोठी रक्कम त्यांच्यावरती खर्च होते। आपला एवढा फॉरेन करन्सी जातीये असा एक तो भाग होता। तर आपल्याला अधिकाधिक फॉरेन करन्सी कशी वाचवता येईल आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना भारतामध्ये आकृष्ट कसं करता येईल याच्यासाठी आपण ती कमिटी नेमली होती। त्याचं नाव होतं प्रमोशन ऑफ इंडियन हायर एज्युकेशन अब्रॉड, म्हणजे भारतीय शिक्षणाचा परदेशामध्ये प्रचार करून परदेशामधल्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये येण्यासाठी आकृष्ट करण्यासाठी काय काय आपल्याला करायला पाहिजे। आपल्याला माहिती आहे भारत आपला विविधतेने नटलेला देश आहे। संस्कृती अतिशय योग आयुर्वेदासारखे इंडॉलॉजीसारखे विषय आहेत। तर हे विषय लोकांना शिकायचे आहेत जगभरातले आणि विद्यापीठं जी आहेत ना परदेशातली त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये 6 महिने एक सेमिस्टर हे त्या विद्यार्थ्यांना। बरोबर आहे सर, पण हे झालं त्यावेळच्या धोरणाचं। परंतु आता जे धोरण प्रत्यक्षात अंमलात येते त्यामध्ये परदेशातील विद्यार्थी इथं येण्याऐवजी परदेशातील विद्यापीठच इथं येत आहेत। तर हा बदल जो झालेला आहे परदेशातील विद्यापीठे इथं आणणं हा सुद्धा त्याच्यामधला एक भाग होता। त्याला आम्ही म्हणलं होतं की एज्युकेशन एक्सलन्स झोन्स आपण करावेत, जसे इकॉनॉमिक झोन्स असतात तसे। परंतु आज आपण बघितलं असेल गिफ्ट सिटीमध्ये मागच्या वर्षीपासूनच याची सुरुवात झालेली आहे आणि हे जे प्रयोग आहेत ते खूप सावधगिरीने करायचे पाहिजेत। म्हणजे एकदम आपल्याला परदेशी विद्यापीठांसाठी जर आपण दरवाजे ओपन केले तर त्याचे एकूण आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती काय परिणाम होतील, एकूण समाजावरती काय परिणाम होतील याचा बारकाईने अभ्यास करण्याची पण त्याची गरज असते। त्या दृष्टीने मी असं म्हणेन की आजच्या घटकेला परदेशी विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं जरी असलं, म्हणजे आजचे आकडेच तुम्हाला सांगायचे तर जवळजवळ 8 ते 10 बिलियन एवढे लोक तिथं जातात। 8 ते 10 लाख एवढे विद्यार्थी तिथं जातात आणि जवळजवळ 25 ते 30 बिलियन $US एवढा त्यांच्यावरती खर्च होतो। खूप मोठा खर्च आहे हा आणि दरवर्षी आणि आपण बघतो की अनेक पालकांनी आपले घरदार गहाण टाकून आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे इथं तशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं हे आवश्यक आहे, याच्याबद्दल शंका नाही। पण हे करत असताना परदेशी विद्यापीठांना आपण इथं ज्या वेळेला मुक्तद्वार देतोय त्याचे अनेक पैलू त्याच्यामध्ये आहेत। पण हे मी सांगेन की हा जो नवीन रेग्युलेशन आहे ना ते नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीयकरणावरती भर दिलेला आहे आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, त्यात 2 कलम आहेत। नवीन शैक्षणिक धोरण जर तुम्ही बघितलं तर 12.8 जे कलम आहे ते सांगते की बाहेरच्या विद्यार्थी जे आहेत परदेशातले त्यांना जास्तीत जास्त आपल्याला इथं कसं आणता येईल, की जो पायहेडचा आपला उद्देश होता, मूळ उद्देश जो होता तो। आणि जो 12.9 आहे तो म्हणतो की परदेशी विद्यापीठं जी पहिल्या 100 मध्ये आहेत, पहिल्या 100 रँकिंग ग्लोबल रँकिंगमध्ये जी आहेत त्यांनाच फक्त इथे
आपण आणून त्यांना काही सुविधा द्यायच्या इथे, अशा प्रकारचं ते रेकमेंडेशन आहे. आता या रेग्युलेशनमध्ये मला दोन तफावत दिसत आहेत. एक तर एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर फक्त पहिल्या 100नाच तुम्ही द्यायला पाहिजे, तर त्यांनी 500 केलेलं आहे. आता 500 केलं तर जगामध्ये सुद्धा 500मध्ये काय सगळीच विद्यापीठं आपल्याकडे येण्यासारखी आहेत असं नाही आहे. त्यामुळे हे 100 to 500 जे केलेलं आहे त्याचा परत एकदा फेरविचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, मला वाटतं की भारतामध्ये सुद्धा अनेक चांगली विद्यापीठं आहेत ना. तेच मला विचारायचं होतं की परदेशातील ही विद्यापीठं भारतात येणार आणि या चांगल्या विद्यापीठांमधून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला हवं, शिक्षण अधिकाधिक चांगलं शिक्षण लोकांपर्यंत पोहोचायला हवं, हे तर सगळेच जण मान्य करतात. मुद्दा असा आहे की परदेशातील ही विद्यापीठं आल्यानंतर आपली आत्ताची जी विद्यापीठं आहेत तर ती विद्यापीठं या परदेशी विद्यापीठांसोबत स्पर्धा करू शकतील का? मला असं वाटतं की स्पर्धा करायचा आपली विद्यापीठं नक्की प्रयत्न करतील, कारण आपल्या इथली विद्यापीठं सुद्धा खूप सबळ झालेली आहेत. आता ज्याला आपण वर्ल्ड क्लास म्हणतो अशा प्रकारची विद्यापीठं आपल्या इथं सुद्धा झालेली आहेत. परंतु या रेग्युलेशनमध्ये मात्र ज्याला आपण लेव्हल प्लेईंग फील्ड म्हणतो, तुम्ही एका समान पातळीवरती सगळ्यांना एक हेल्दी कॉम्पिटिशन तयार करायला पाहिजे. ती मात्र याच्यातनं होताना मला दिसत नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या इथल्या विद्यापीठांना त्यांच्याकडे चांगल्या क्षमता असून सुद्धा का होत नाही आहे? म्हणजे परदेशी विद्यापीठांना काही वेगळे नियम आहेत, भारतातल्या आत्ता आधीपासूनचे जे आहेत त्यांना काही वेगळे नियम आहेत, काय नक्की या नियमांमध्ये फरक आहे? आत्ताची जी भारतातली विद्यापीठं जी आहेत ना, ती विद्यापीठ कायद्याप्रमाणे चालतात. त्यांच्यावरती UGC आणि इतर सगळ्या काउन्सिल्सचा अंकुश असतो आणि त्याच्याप्रमाणे ती चालतात. आता या नवीन रेग्युलेशनप्रमाणे जी विद्यापीठं भारतामध्ये परदेशातनं येतील त्यांना हे कुठलेच नियम लागू राहणार नाही आहेत. त्यांना त्यांचे स्वतःचे नियम त्यांच्या देशांमध्ये जे काही असतील ते नियम त्यांना इथं ते वापरता येऊ शकतात. आणि यामुळे एका बाजूला तुम्ही परदेशातनं विद्यापीठं आणून त्यांना पूर्ण मोकळीक देताय आणि दुसऱ्या बाजूला आपल्या इथली चांगली सक्षम विद्यापीठं आहेत त्यांना वेगवेगळ्या नियमांनी बांधून टाकताय. मग याच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन कशी होऊ शकेल ना? म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एकसूत्रीपणा आणायची गरज आहे. त्यांना तुम्ही जर कशातनं मोकळीक देत असाल तर आपल्या विद्यापीठांना सुद्धा म्हणजे एका समान पातळीवरती आणायला पाहिजे. भाग झाला. दुसरा त्याहून अधिक महत्त्वाचा भाग मला वाटतो तो म्हणजे परदेशातील ही विद्यापीठं आल्यामुळं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल, ऑक्सफर्डचं मिळेल किंवा केम्ब्रिजचं मिळेल असं जे सांगितलं जात आहे. पण हे शिक्षण खरंच परवडणारं राहील का की ते अधिक महाग होईल? शिक्षण महाग होईल याच्याबद्दल काही शंका नाही, कारण परदेशी विद्यापीठं ती इथे येतील ना, ते काय धर्मादाय म्हणून येणार नाही आहेत. ते त्यांच्या फायद्यासाठी इथे येणार आहेत. त्यामुळे आणि त्यांनी ठरवायची फी किती घ्यायची ती, त्यामुळे त्याच्यावरती परिणाम आपल्या आधीपासूनच्या विद्यापीठांवरती होईल. आधी होणारच आहे ना, कारण एका बाजूनी त्यांची फी वाढते म्हटल्यानंतर आपल्या इथल्या विद्यापीठांना सुद्धा त्यांच्या फीचा पुनर्विचार करायला लागेल. एकूणच शिक्षणामध्ये आजसुद्धा शिक्षणाचा जर तुम्ही बघितला तर कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज गोईंग अप, खूप वाढती आहे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या पलीकडे शिक्षण चाललेलं आहे. याच्यामध्ये याची भर पडेल. आणि याच्यामध्ये आपण डिजिटल डिवाईडबद्दल नेहमी बोलतो, पण हा शैक्षणिक डिवाईड सुद्धा होण्याची खूप शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण आधी विचार नीट करणं आवश्यक. आपण एका बाजूला म्हणतो की एकच शैक्षणिक धोरण संपूर्ण देशभरामध्ये असावं, त्यामध्ये एकजिनसीपणा असावा, एक जीव असं ते असावं. परंतु हे जे काही आपण करतो आहोत, परदेशी विद्यापीठांना बोलावतो आहोत, तर हे विरोधाभासी आहे असं वाटतं. कारण तुम्हीच म्हटला की डिजिटल डिवाइड जो आहे तो वाढत जाईल, कारण त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम, त्या विद्यापीठाचं सेमिस्टर आणि इतर सगळ्या गोष्टी हे त्या विद्यापीठांनी ठरवायच्यात. त्यामध्ये एकजिनसीपणा राहील. एकजिन्सीपणा राहील का नाही हे आता काळ ठरवेल. पण मला असं वाटतं की हा जो भाग आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये, त्यांनी असं त्याच्यात धोरणामध्ये तुम्ही वाचलं तर तुम्हाला दिसेल की त्यांचा जो उद्देश आहे ना, भारत हा विश्वगुरू हवा, ही जे आपले स्वप्न आहे, तर स्वप्न बघायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हा आणखीन एक केलेला प्रयत्न आहे असं दिसतंय. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. पण विश्वगुरू होण्यासाठी आपल्या इथल्या विद्यापीठांना सुद्धा तेवढीच ताकदीने आपल्याला सबलीकरण त्यांचं करण्याची गरज आहे. इनफॅक्ट आपल्या इथली विद्यापीठं बाहेर जाऊन सुद्धा त्यांची शॉप्स ओपन करू शकतात. मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप मोठे बदल व्हायला पाहिजे. आत्ताचा जो कायदा केलेला आहे ना, आणि हा आत्ताचा मसुदा आहे,
त्यामुळे त्या मसुद्यामध्ये अनेक सुधारणा होतील आणि आत्ता जशी तुम्ही चर्चा करताय ABP माझातर्फे तशा चर्चेतनं अनेक मुद्दे पुढे येतील आणि हे मुद्दे सरकारकडे जातील. आमच्याकडनं सुद्धा माझ्याकडनं सुद्धा मी हे मुद्दे काही सुधारणा काय व्हाव्यात, कारण या सगळ्या लोकांना त्यांनी विचारलेलं आहे ड्राफ्टमधनं, तशा सगळ्या लोकांकडनं त्याच्यात जातील. तुम्ही तुमचे जे काही कन्सर्न्स आहेत तर ते तुम्ही मांडणार आहात. त्याच्याहून पुढचा मुद्दा जर म्हटलं की लोक एवढं महागडं शिक्षण घेतात कारण काय तर नोकरी हवी असते तशाच पद्धतीची, तर ही परदेशी विद्यापीठं येतील खरी, पण ती नोकरीची हमी देऊ शकतील का? आता परदेशामध्ये आपल्या भागातून शिकायला खूप लोक जातात, पण तशी त्यांना त्यावेळी तिथं काही नोकरीची हमी आत्ताही नसते जे तिकडे जातात. मग ही विद्यापीठं इथं आल्यानंतर ती नोकरीची हमी, त्या दर्जाच्या नोकरीची हमी देऊ शकतील? त्याच्याबाबत रेग्युलेशनमध्ये काही म्हणलेलं नाही आहे, पण मला स्वतःला असं वाटतं की कुठलंच विद्यापीठ, परदेशी विद्यापीठ जे इथं येईल ना, ते त्यांना त्यांच्या देशामध्ये नोकरीची हमी देईल असं मला वाटत नाही. ते एका विशिष्ट उद्देशाने इथे येत आहेत आणि एक चांगलं शिक्षण त्यांना भारतामध्ये द्यायचं आहे. त्याला खूप कॉस्टही येणार आहे आणि आज जसं परदेशामध्ये जाऊन तुम्ही तिथं शिकल्यानंतर तुम्हाला काही काळ तरी तिथं नोकरी करता येते आणि त्या काही काळ तिथं वास्तव्य केल्यानंतर तुम्हाला त्या भागामधल्या नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात. ते या प्रयोगामधनं किती होईल याच्याबद्दल मला शंका आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त फॉरेन युनिव्हर्सिटी इथं येते म्हणून विद्यार्थी तिथं जातील का, तर मला ती पण एक शंका आहे. कारण विद्यार्थी जो आहे तो परदेशात शिक्षणासाठी कशासाठी जातो, ऑक्सफर्डमध्ये, केम्ब्रिजमध्ये, MITमध्ये कशासाठी जातो, तर तिथं एक प्रकारचं शैक्षणिक वातावरण असतं आणि ते वातावरण जोपर्यंत त्याला मिळत नाही, आणि ते वातावरण काय असतं, मल्टीकल्चरल डायव्हर्सिटी असते, खूप वेगवेगळ्या देशातनं तिथं विद्यार्थी येत असतात आणि त्यांच्याबरोबर आदान प्रदान होत असतं, त्यांची फॅकल्टी वेगवेगळ्या भागातनं जगातनं आलेली असते. तर हे सगळं जे एक वातावरण निर्मिती जी असते ना, ती आपल्या इथं किती प्रमाणात ते करू शकतील याच्यावरती त्याचं यश अवलंबून राहील. मला असं वाटतं की एक नवीन मॉडेल तयार करायची गरज आहे की ज्याच्यामध्ये आपल्या इथली जी चांगली विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांना सांगायचं की तुम्ही हे पहिल्या 100 मधल्या विद्यापीठं जे आहेत ना त्यांच्याबरोबर तुम्ही कोलॅबरेटिव्ह प्रकल्प करा, आणि हे NEP-मध्ये दिलेलं आहे, कोलॅबरेशन दिलेलं आहे त्यांनी. कोलॅबरेटिव्ह प्रकल्प करा आणि एकत्रित रीतीने इथं या, त्यांना आयसोलेटेड तुम्ही आणू नका इथे. तर आता चांगल्या विद्यापीठांनी त्यांच्याबरोबर करार करून एकत्रित रीतीने जर जॉईंट व्हेंचर म्हणून ते इथं आले ना, तर त्याचं यश अधिक होईल आणि त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जास्ती होऊ शकेल. सर, एक छोटीशी तुलना करावीशी वाटते, बरोबर की चूक माहीत नाही. KFCची ब्रँच अमेरिकेत आहे तशी आपल्या इथं सुरू करणं एवढं ते सोपं नाही आहे. नाही, अजिबात नाही आहे. म्हणजे एक तर शिक्षण हा व्यापार नाही आहे. भारतामध्ये आपण शिक्षण हा व्यापार अजूनही धरत नाही, जरी त्या दृष्टीने त्याकडे बघितलं जात असलं तरीसुद्धा. त्यामुळे मॅकडोनल्ड, KFC यांनी जशी इथं फ्रँचाईज काढले आणि यांनी जशी त्यांची इथं शॉप्स ओपन केली, तशा प्रकारची शैक्षणिक दुकानं इथं येऊ नयेत ही प्रार्थना करायला पाहिजे. धन्यवाद सर. तर परदेशी विद्यापीठं ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, MIT या ठिकाणी येत असतील आणि इथल्या आपल्या मुलांना जर त्यामध्ये शिकण्याची संधी मिळत असेल तर त्याचं स्वागत हे नक्कीच व्हायला हवं. परंतु ही विद्यापीठं इथं येत असताना ते शिक्षण आपल्या सामान्य विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना परवडणारं राहील का, आणि ही विद्यापीठं इथं आल्यानंतर ही विद्यापीठं त्यांच्या देशामध्ये ज्या दर्जाचं शिक्षण देतात किंवा शिक्षणाबरोबरच जे वातावरण त्या ठिकाणी असतं ते वातावरण या ठिकाणी तयार होईल का, याचा देखील तेवढ्याच गांभीर्याने विचार करायला हवा. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.